नमस्कार मंडळी. आज ज्या विषयावर मी बोलणार आहे, खरं तर त्या विषयावर बोलायसाठी थोडासा उशीरच झाला आहे. व्हिडिओ करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आवाज. आणि नेमका आवाजच बसल्यामुळं काहीच करू शकत नव्हते. पण बेटर लेट दॅन नेव्हर असं म्हणतात ना, म्हणूनच उशिरा का होईना हा व्हिडिओ. तर साधारण दर 2.5-3 वर्षांनी आपल्या पंचांगामध्ये असा एक महिना येतो की ज्यामध्ये लग्न, मुंज, गृहप्रवेश यासारखी शुभकार्य केली जात नाहीत. पण आश्चर्याची गोष्ट अशी की हाच महिना आध्यात्मिक साधनेसाठी मात्र सर्वात श्रेष्ठ महिना मानला जातो. हा महिना म्हणजेच अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. अधिक मास नेमका का येतो? तो कसा तयार होतो? त्याला मलमास किंवा धोंड्याचा महिना असं का म्हणतात? या महिन्यामध्ये कोणती कार्य करावीत आणि कोणती टाळावीत? तसंच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं या महिन्याचं काय महत्त्व आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर आपण आधी बघूया की अधिक मास म्हणजे काय. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित आहे, तर आपले ऋतू आणि सौरवर्ष हे सूर्याच्या गतीवर आधारित आहेत. चांद्रवर्ष साधारणतः 354 दिवसांचं असतं, तर सौरवर्ष सुमारे 365 दिवसांचं असतं. म्हणजेच दरवर्षी जवळपास 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. हा फरक 3 वर्षामध्ये साधारण 33 दिवसांपर्यंत पोचतो. आता या दिवसांचं संतुलन साधण्यासाठी पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यालाच अधिक मास असं म्हणतात. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत म्हणतात. सामान्यतः प्रत्येक चांद्रमासामध्ये एक संक्रांती येते, परंतु जेव्हा एखाद्या चांद्रमासामध्ये एकही संक्रांत होत नाही तेव्हा त्या महिन्याला अधिक मास असं घोषित केलं जातं. जसं यावर्षी ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्यानं राशी परिवर्तन केलेलं नाही, म्हणून हा महिना अधिक ज्येष्ठ म्हणून ओळखला जातोय. ही पूर्णपणे खगोलशास्त्रीय गणनेवर, गणितावर आधारित अशी व्यवस्था आहे बरं का. अधिक मासाला विविध नावांनी ओळखलं जातं. हा अतिरिक्त महिना असतो म्हणून अधिक मास म्हणतात. मात्र या महिन्याला मलमास किंवा धोंड्याचा महिना का बरं म्हणतात? मल म्हणजे अशुद्ध किंवा टाकाऊ असा अर्थ इथं अभिप्रेत नाहीये. या महिन्याचा कोणताही अधिपती ग्रह नाही म्हणून त्याला मलमास म्हटलं गेलंय. काही प्राचीन ग्रंथानुसार या महिन्यात विवाह, मुंज, गृहप्रवेश यासारखी कार्य केली जात नाहीत. त्यामुळं इतर महिन्यांच्या तुलनेत हा रिकामा महिना मानला गेला आहे आणि म्हणून त्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. याला पुरुषोत्तम मास असंही एक नाव आहे. असं म्हणतात की भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं. याबाबत पद्मपुराणामध्ये सुंदर कथा सांगितलेली आहे. सर्वांनी तिरस्कार केलेल्या या महिन्याने भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम मास हे श्रेष्ठ नाव दिलं आणि सर्व महिन्यांमध्ये सर्वोच्च स्थान बहाल केलं. सनातन परंपरेमध्ये अधिक मास हा भोगासाठी नाही तर योगासाठी महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यात विशेषतः नामस्मरण, जप, तप, दान, गोसेवा, पितृस्मरण, सत्संग, व्रत, पारायण, तीर्थयात्रा, भगवद्गीतेचं वाचन, विष्णू सहस्रनामाचं पठण यासारख्या कार्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. अधिकस्य अधिकम फलम या उक्तीनुसार असं मानलं जातं की या महिन्यात केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींचं फळ हे अनेक पटीनं वाढतं आणि म्हणूनच काही कार्यांना मात्र या महिन्यामध्ये विश्रांती देतात.
जसं की विवाह, मुंज, नवीन व्यवसायाचं उद्घाटन, गृहप्रवेश यासारखी शुभकार्य या महिन्यात टाळली जातात. या पाठीमागील हेतू हा अशुभता हा नसून मनुष्यानं काही काळ सांसारिक धावपळीपासून दूर जाऊन आत्मिक उन्नतीकडे लक्ष द्यावं हा आहे. आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं अधिक मास समजून घेऊया. अधिक मास हा प्रत्यक्षात ग्रहदोष दूर करणारा कालखंड मानला जातो. ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु दुर्बल आहे, नवम भाव बाधित आहे, धर्मभाव कमकुवत आहे किंवा पितृदोष आहे, शनी किंवा राहू केतू यांच्यामुळं मानसिक अस्थिरता आहे, अशा व्यक्तींनी या काळामध्ये विशेष साधना केल्यास मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळू शकतो. अधिक मासामध्ये 30-3 वस्तूंचं दान किंवा 30-3 मेहूण ही संकल्पना तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकली असेल. काय आहे बरं या आकड्यापाठीमागचं कारण? हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवांचा उल्लेख आपल्याला आढळतो. आता या 33 कोटी देवता म्हणजे 33 करोड हा आकडा नसून कोटी हा शब्द इथं वर्ण किंवा वर्ग यासाठी वापरला गेला आहे. वैदिक परंपरेत 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसू आणि 2 अश्विनी कुमार अशा एकूण 33 देवता मानल्या गेल्यात, ज्या संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थेचं प्रतीक म्हणून पूजल्या जातात. त्यामुळं 30-3 संख्येचं दान म्हणजे या संपूर्ण दैवी शक्तीचं पूजन असं मानलं जातं. याचा उल्लेख बृहदारण्यक उपनिषद आणि इतर वैदिक ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. या दैवी शक्तींच्या स्मरणासाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी अधिक महिन्यामध्ये दिल्या जाणाऱ्या 30-3च्या दानाला विशेष मानलं गेलंय. म्हणूनच अधिक मासात 30-3 या संख्येला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालंय. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण शरीराची काळजी घेतो, पण मनाची काळजी घेणं मात्र विसरतो. अधिक मास आपल्याला सांगतो, थोडा विराम घ्या, आत्मपरीक्षण करा, चुकीच्या सवयी सोडा, चांगल्या सवयी आत्मसात करा आणि आध्यात्मिक प्रगती करा. हा केवळ पंचांगातील अतिरिक्त महिना नसून स्वतःला नव्याने घडवण्याची संधी आहे. अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना आहे. हा मास आपल्याला भौतिक प्रगतीपेक्षा आध्यात्मिक प्रगतीचं महत्त्व शिकवतो. म्हणून या पुरुषोत्तम मासात जास्तीत जास्त नामस्मरण, दान, जप, तप आणि आत्मचिंतन करण्याचा संकल्प करूया. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सापेक्ष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला कोणती साधना सर्वात प्रभावी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.